नमस्कार, श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण सगळ्यात महत्त्वाचा दिवाळीमधला फराळ बनवलेला आहे. पहा, चिवडा बनवलेला आहे. एकदम छान असा कुरकुरीत चिवडा बनवलेला आहे. ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. कसा कडक आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे. आपल्या सर्व रेसिपी या यूट्यूब चॅनलला अवेलेबल होणार आहेत, त्यामुळे तुम्ही रोज माझी रेसिपी नक्की पहा. तर पहा किती कुरकुरीत झाला आहे चिवडा. चिवड्याला जास्त काही सामान लागणार नाही. पहा, येथे मी धन, दालचिनी, जिरी, बडीसोप, आमचूर पावडर, मीठ आणि साखर, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. सगळ्यांचं प्रमाण सेमच घेतलं आहे. फक्त आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. बाकी सगळ्याचं प्रमाण सेमच आहे. सगळं 2-2 चमचे घेतलेलं आहे. आता तो मसाला मी मिक्सरमधून बारीक करणार आहे. तुम्हाला जर पूर्ण ही मसाल्याची रेसिपी पाहायची असेल तर यूट्यूब चॅनलला आपल्या अपलोड केलेली आहे. इथे समजणार नाही जास्त, कारण आपल्याला पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवायचा आहे. तर पहा, मसाला थोडासा थंड करून घेतलेला आहे. आता पहा, हे दगडी पोहे आहेत. बाजारामध्ये जड पोहे किंवा दगडी पोहे म्हणून याला ओळखतात. तर सर्वात प्रथम आपण पोहे मस्त असे चाळून घेऊयात. चाळून घ्यायचं म्हणजे त्यातले घाण कचरा निघून जाईल. सर्व पोहे थोडे थोडे करून मी चाळून घेतलेले आहेत. आता पहा, त्यानंतर आपण चिवड्यासाठी सामान बनवलेलं पहा. आता 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी कढीपत्ता आणि 1 वाटी डाळी घेतलेला आहे. आणि बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, अर्धा पेला. 100 ग्रॅम आहे सगळं. फक्त मिरची 50 ग्रॅम आहे. बाकी सगळं 100 ग्रॅम घेतलेलं आहे. आता कडकडीत तेलामध्ये सर्व जिन्नस आपण तळून घेणार आहे. पहिलं कढीपत्ता तळायचा, नंतर मिरच्या तळायच्या पहा. त्यानंतर आपण डाळ ऑलरेडी भाजलेली असते, परंतु आपण थोडीशी कडक करण्यासाठी तळून घ्यायची आहे. तळली म्हणजे खूप छान लागते, कुरकुरीत लागते, म्हणून तळून घ्यायची. त्यानंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे असे कुरकुरीत तळून घ्यायचे. नंतर खोबरंही याच पद्धतीने कुरकुरीत तळून घ्यायचं. जास्त करपवायचं नाही, मंद आचेवरती असं तळून घ्यायचं आहे. पहा, जास्त करपलं तर ते कडवट लागणार, त्यामुळे असं एकदम कोवळं भाजून घ्यायचं आहे. आता सर्व जिन्नस आपले तळून झालेले आहेत पहा. शेंगदाणं, खोबरं, डाळ, मिरची आणि कढीपत्ता. आता त्याच तेलामध्ये आपण पोहे तळून घेणार आहोत. एकदम फुल गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवरती तळले म्हणजे पोहे तेल अजिबात धरणार नाहीत. जर तुम्ही कमी गॅसवर तळणार तर पोहे तेल धरणार. त्यामुळे फास्ट गॅसवरती तळून घ्यायचे. एकदम छान मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. त्याच्यामुळे असेच या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. पहा किती कुरकुरीत झालेत. चला, आता आपण चिवडा बनवून घेऊया. सर्व सामान आपलं रेडी आहे. पोह्यामध्ये आपण तळलेले जिन्नस घालणार आहोत. शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, त्यानंतर तळून घेतलेली डाळ घालायची. आणि आता आपण बनवलेला मसाला घालायचा. सर्व मसाला घालायचा त्यामध्ये. आणि पहा, या चिवड्यामध्ये मी अजिबात कडकडीत तेलाचं मोहन घालणार नाही, कारण आपण सर्व जिन्नस तेलामध्ये तळलेले आहेत. त्यामुळे इथे कडकडीत तेलाची गरज पडत नाही. आपल्याला मोहन घालायची गरजच पडत नाही. आता सर्व मसाला असा मिक्स करून घ्यायचा. 5 ते 6 मिनटं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाला एकत्र करायचा. पहा, आपला असा छान आणि भन्नाट चिवडा तयार होतो. एकदा नक्की करून पहा. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे मी जे जे व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील. आणि दिवाळीच्या सर्व रेसिपी
या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे। पहा आपला चिवडा तयार झालेला आहे। आता हा चिवडा महिनाभर अगदी काही न करता स्टोर करून ठेवू शकतो आपण। अजिबात वास लागणार नाही, खराब होणार नाही याची गॅरंटी आहे। त्यामुळे मस्त असा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद करून ठेवायचा किंवा स्टीलच्या डब्यामध्ये हवाबंद करून ठेवायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढून आपण खाऊन घ्यायचा। पहा कुरकुरीत झालाय ना मस्त। 10 ते 15 मिनिटाच्या कामामध्येच आपला चिवडा तयार होतो। पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।